रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीच्या मुदतवाढीचा निर्णय आज घेणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. तर मराठी बोलणार नाही ही मुजोरी खपवून घेतली जाणार नाही, सरनाईक यांचा इशारा. परप्रांतीयांची दादागिरी खपवून घेऊ नका, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना. मराठीला विरोध करणाऱ्यांविरोधात ताकदीनं उतरवण्याचे मनसैनिकांना आदेश. पुणे रेल्वे स्थानकाजवळ वंदे भारत एक्सप्रेसचा डबा रुळावरून घसरला. सुदैवानं सर्व प्रवासी सुखरूप. अपघाताची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करणार. महाराष्ट्र देशभरात 50 जवळ पारा. उष्णतेच्या लाटेमुळे सर्वसामान्य बेहाल. अमरावती आणि वर्ध्यामध्ये तापमान 46°C. तापलेल्या विदर्भाला अवकाळीचा इशारा. आजपासून नागपूर, भंडारा आणि गोंदियासह 6 जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. 50 जवळ पोहोचलेला पारा 40°C पर्यंत खाली येणार. 2019 मध्ये सरकारी अधिकाऱ्यावर चिखलफेक प्रकरणामध्ये मंत्री नितेश राणे दोषी. कोर्टाकडून 1 महिन्याच्या कारावासाची शिक्षा. तर शिक्षेच्या स्थगितीसाठी नितेश राणेंची हायकोर्टात धाव. शिवाजी कोण होता पुस्तकावर बंदीसाठी आमदार संजय गायकवाड आग्रही. गोविंद पानसरे यांच्यावर मरणोत्तर गुन्हा दाखल करण्याची अजब मागणी. डाव्या चळवळीमधील कार्यकर्ते आमदार संजय गायकवाडांविरोधात आक्रमक. कोल्हापूरसह निघालेला मोर्चा संजय गायकवाडांच्या बुलढाण्यातल्या घरी धडकणार. विधान परिषदेसाठी एकनाथ शिंदेंचा नवा डाव. निवडणुकीच्या रिंगणामध्ये 10वा उमेदवार उतरवणार. सूत्रांची झी24 तासला माहिती. शिंदेंच्या भूमिकेमुळे ठाकरेंची शिवसेना गॅसवर. भोंदू अशोक खरातचा मुक्काम पोलीस कोठडीतच. खरातला 3 दिवसांची पोलीस कोठडी. लॉकरमधील 2 कोऱ्या चेकमुळे गूढ वाढलं. राजकारणातील किंग मेकर बनण्याची स्वप्न पाहत होता मनोहर मामा. 50 आमदारांचा पाठिंबा गोळा करून भक्त नेत्याला मुख्यमंत्री बनवण्याचा होता निर्धार. परतवाडामधील तरुणीच्या लैंगिक शोषण प्रकरणामध्ये 5 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. आरोपींची जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी होणार. श्रीरामपूरमधील भोंदू गणेश शिंदेला वेड्या. आजार बरा करण्याच्या नावाखाली पीडित महिलेची लूट. नांदेडला हेलिकॉप्टर निर्मितीचा 4000 कोटींचा कारखाना होणार. अशोक चव्हाण यांची पोस्ट. कारखान्यासंदर्भात उद्योगमंत्री उदय सामंतच अनभिज्ञ.